आज on the date of 1st January 222, आज दिएंग यूसुफ पैंतर स्कूल में जो कार्यक्रम हुआ उस फील्ड के हमारे शिक्षकों ने बहुत अच्छा भाषण दिया। खास करके भगत सर, घाघरे सर ने जो गीत कहा, बहुत ही अच्छा गीत। साकरकर ने जो बातें बताई, इसे हमको मानना चाहिए। जैतवर मैडम ने एक लड़की के साथ में जो गीत प्रस्तुत किया और कटरे करके स्टूडेंट, दोनों भाई बहन, एक सुंदर होशियार। मैंने भी साकरकर मैडम के साथ में विद्या फुलेकर, मैं डॉक्टर सच्चिदानंद फुलेकर, पहली बार स्टेज में इस उम्र में तू शक्ति दे, तू शक्ति दे, ये गाना बहुत दिल से गाया। तू बुद्धि दे। आगासे ने फोटोग्राफी किया, डॉक्टर सुरेंद्र, डॉक्टर बागड़े और पटले सर ने बहुत अच्छा सेंड अप के जो भाषण दिया, बहुत सुहाना भाषण। और मैं आप सभी लोगों का, खास करके विद्यार्थी लोगों का और सभी स्टाफ लोगों का हार्दिक आभारी हूँ। मेरे साथियों, दिएंग रिवोल्यूशन पैंतर ये संस्था छोटे से पौधे के साथ में निर्माण हुई और आगे चलकर ये संस्था ब्राह्मण भगवान बुद्ध के, सम्राट अशोक के और बाबा साहब के और संत कबीर, तुकाराम महाराज, जगनाड़े महाराज, राजभोज, गाड़गे महाराज, ज्ञानेश्वर महाराज, टुकड़ू जी महाराज और सभी संतों के विचारों से ये संस्था चल रही है। महात्मा फुले सावित्री देवी, रमाबाई, कल 3 जनवरी सावित्रीबाई का जन्मदिन है। अगर सावित्री नहीं रहती तो हम लोग क्या, बाबा साहब का जो पुतला है, ये दुनिया का सबसे बड़ा पुतला है। भगवान बुद्ध का आशीर्वाद से सावित्रीबाई एक शिक्षक बनी, एक स्टूडेंट बनी, एक संचालिका बनी। रमाबाई के कारण परम पूज्य डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर ज्ञानी बने। एक छोटे से उम्र में 10वीं की परीक्षा करते करते रमाबाई साथ में आई और रमाबाई के कारण बाबा साहब बने और पूरे धरती में बाबा साहब का आवाज़ चमकता है। ये रमाबाई की ताकत है। मेरे साथियों, एक स्त्री आदमी को क्या नहीं बनाती, उस तरह से मैं शुक्रगुजार हूँ यहाँ के प्रेसिडेंट, जो आज यहाँ अभी तक सिर्फ दूसरा ही प्रेसिडेंट शुरू है, तो पहला प्रेसिडेंट डॉक्टर मधुसूदन फुलेकर जो आशीर्वाद के साथ में प्रेसिडेंट रहे और बहुत अच्छा कारोबार उन्होंने 39 साल चलाए। उसके बाद में मेरी विशेष विद्या सच्चिदानंद फुलेकर, जो नगर पालिका में अव्वल नंबर से 4 बार नगर सेविका, सभापति, नगर पालिका का अध्यक्ष बनने के लिए जनरल जगह में फाइट और 5वीं बार भी नगर पालिका सेविका सदस्य बनेगी। हम दोनों भी एक साथ नगर पालिका सदस्य थे। उन्होंने मेरा नगर पालिका का नगराध्यक्ष का कारोबार देखा है। उनको मालूम है कि मैं किस धरती का आदमी हूँ। हम दोनों ने भी 40 साल से इस कुमारी नगर में, इस धरती में हम है। इस वार्ड के कभी 1 रुपया राजकारण का हमने कभी 1 रुपया कमाया नहीं।
हमको आशीर्वाद है परम पूज्य डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर का, और हमको विश्वास है अर्जुन राव जी कस्तूरे का, जिन्होंने मुझे कहा कि भाई हॉस्टल और ऐसे काम मत करो जहाँ लोग तुमको ज़िंदगी भर टोकते रहे, और वही काम हमने किए। उनके आशीर्वाद से हमको बहुत स्टार्टिंग हमारी अच्छी हुई। भगवान बुद्ध कहते हैं गन्ना अगर खाया जाए तो स्टार्टिंग भी मीठी होती है और मध्य भी मीठा होता है और उसका आखिर भी मीठा होता है। वैसे ही हमारी यंग रिवॉल्यूशन पैंथर संस्था, उसकी शुरुआत भी अच्छी है, उसका मध्यम भी अच्छा है और उसका सेवट भी अच्छा होगा। आज 43 साल इस संस्था को हो रहे हैं और ये 43 साल में संस्था ने 50 का आंकड़ा तोड़कर 100 के आंकड़े की तरफ बढ़ रही है। आज जहां लोगों ने हमको झोपड़पट्टी में स्कूल बांधते हुए देखा है, वही झोपड़पट्टी के हम आदमी जहां मैंने खुद बेदाल की लकड़ियाँ सिर से धोया और एक छोटे से 2 रूम बनाए। आज इस संस्था की 40 के ऊपर बिल्डिंग है। तुम सर की बिल्डिंग अक्खे महाराष्ट्र में नहीं होगी, ऐसी देखने लायक है, जहाँ भगवान बुद्ध का 62 हाइट पर झंडा लहराता है। भगवान बुद्ध की मूर्ति पूरे इंडिया में क्या वर्ल्ड में स्कूल में लगाने वाली हमारी पहली संस्था है। बाबा साहब का दुनिया में सबसे बड़ा स्टैचू लगाने वाली ये पहली संस्था है। इतना ही नहीं, महात्मा फुले की ITI के पास में एंट्री गेट में एक सुंदर संस्था का रूप है। मेरे साथियों, सम्राट अशोक का लान जो सबसे अच्छा लान रहेगा, स्कूल में लान की कल्पना ये मेरे दिमाग से निकली। यहाँ कैंटीन, यहाँ मार्केट और यहाँ का यार्ड देखने लायक है। यहाँ की दीवार नज़दीक पास 12 से 15 फुट है, जहाँ कोई बच्चा ना बाहर का आदमी आ सके ना जा सके। यहाँ यूरिनल, हर बातें, पानी की व्यवस्था, सभी बातें की व्यवस्था है। यहाँ हम बहुत बड़ी लाइब्रेरी बनाने जा रहे हैं। लाइब्रेरी के साथ में ऐसी लाइब्रेरी और बहुत अच्छी लाइब्रेरी। यहाँ कोचिंग क्लासेस बच्चों के लिए, लड़कियों के लिए खास अलग अलग व्यवस्था, जो रात को वो स्टडी कर सके और उनको न्याय दे सके। यहाँ मेडिटेशन की व्यवस्था हम कर रहे हैं, योगा के साथ में मेडिटेशन, क्योंकि फर्स्ट मास्टर ऑफ द मेडिटेशन भगवान बुद्ध के पास में है। इस कॉलेज को हम फादर हाउस नाम दिए हैं। फादर हाउस का मतलब ये होता है कि पहला फादर तथागत भगवान बुद्ध, दूसरा फादर सम्राट अशोक और तीसरा फादर परम पूज्य डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर। इन्हीं धरती के साथ में महात्मा फुले, सावित्रीबाई, रमाबाई, संत कबीर और सभी संतों को एक में लेते हुए तुकाराम से, वाणी से, घाड़गे का शिक्षण के बारे में अनुभव, तुकडो जी का अनुभव, मणी नाही भाव देवा मला पाव देव, अशाने मिळायचं नाही रे देव, बाजारचा भाजीपाला नहीं रे। घाड़गे महाराज बोलते थे, अरे एक ही काम करो, बाबा साहब के आजेबा ग्रैंडफादर झाड़ू मारते थे, लेकिन आज उनका लड़का संविधान लिख चुका है। इसका कारण है शिक्षित बनो, संगठित बनो और संघर्ष करो। मेरे साथियों, 70 साल से यही रिपीट कैसेट हम देख रहे हैं। मैं चाहता हूं आज मालिक बनो, मालिक के बाद में इस देश का ऐसा मालिक बनो कि धर्म कारण और राजकारण आपके हाथ में आना चाहिए। दोस्तों, मैं शुक्रगुजार हूँ कि हमारे साथ में हमने आज टीचर के साथ में गीत गाए, बच्चों के साथ में हंसी मजाक की बातें की, बच्चों को चॉकलेट, कुछ मिठाइयाँ देकर बच्चों का स्वागत किए, नए साल पर उनको कुछ बख्शिश दिए। हमारे स्कूल में बच्चों को डायरी, कैलेंडर, पेन और अच्छी गैदरिंग। हमारे स्कूल में कई हीरोइन आए हैं, जीनत अमान, वर्षा उसगांवकर, पद्मिनी कोल्हापुरे, कितने नाम बता दिए जाए। यहाँ 50 के ऊपर हीरो हीरोइन आकर पदार्पण किए। यहाँ वाइस चांसलर सुधीर मेश्राम, गजबीए, काड़े
और बहुत सारे वाइस चांसलर यहाँ हैं। यहाँ भदंत राहुल बोधी से लेकर दुनिया के हर लोग बनते जी आए हैं। हर धर्म, सभी धर्मों को महत्व देते हुए मानवता के धर्म पर इस कॉलेज का जान है। मेरे साथियों, मैं आपको बताना चाहता हूँ, ये कॉलेज ऐसा कॉलेज बन रहा है कि पूरे दुनिया के लोग इस कॉलेज को देखने का आएंगे। अगर दीक्षा भूमि आते हैं तो लोग 100 किलोमीटर पर डॉक्टर सच्चिदानंद फुलेकर का कॉलेज, विद्या सच्चिदानंद फुलेकर का कॉलेज, प्रथमेश सच्चिदानंद फुलेकर का कॉलेज, लाभेश एडवोकेट लाभेश सच्चिदानंद फुलेकर का कॉलेज, प्रियंका सच्चिदानंद फुलेकर मगरे का कॉलेज और गौरव मगरे मेरे दामाद, उनका भी कॉलेज देखने लायक कॉलेज है। मेरे साथियों, इस कॉलेज में, इसके बाद में भंडारे में इस दुनिया के माइनॉरिटी के 5 लॉ कॉलेज है। 2 कॉलेज परम पूज्य डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर के हैं, एक कॉलेज रासू गवई फुलझेले गानार इनका मिलकर है, और 2 कॉलेज जहाँ बाबा साहब को गिराया गया, जहाँ भंडारे में हमारा लॉ कॉलेज है और बाबा साहब का स्टैचू देखने लायक है। साथियों, वहाँ दलाई लामा ने फोटो पर सही किए हैं। दलाई लामा ने कहा, अगर आप बहुत बड़ा स्टैचू बांधते हो तो मुझे ज़रूर बुलाओ, मैं आखिरी सांस तक आपके पास में आऊँगा। और दलाई लामा ने बड़े खुशी से उस फोटो पर बाबा साहब के तस्वीर पर सही किया है। यहाँ कई कार्यक्रम लिए जाते हैं, यहाँ के कार्यक्रम देखने लायक होते हैं, यहाँ की गैदरिंग देखने लायक होती है। यहाँ का कारोबार, हर गांव में भोजन देने का काम रहता है। पुराने लोगों को अगर किसी के बच्चे किसी को मदद नहीं करते तो यहाँ उन बच्चों को, उन पिताजी को, माताजी को यहाँ खाना, आधार स्तंभ, विद्या सच्चिदानंद आधार स्तंभ का काम यहाँ किए हैं। इतना ही नहीं, यहाँ हॉस्पिटल भी हमने बनाए हैं। हमारे बहुत सारे हॉस्पिटल होंगे जहाँ गरीबों को सस्ते में दवाइयाँ और पुराई दी जाएगी। दोस्तों, यहाँ स्पोर्ट्स क्लब होने वाला है, लाइब्रेरी के साथ में स्पोर्ट्स क्लब, रात को हॉस्टल की फैसिलिटी, बच्चों को मार्गदर्शन, कोचिंग क्लासेस, पीएचडी के क्लासेस, एमपीएससी यूपीएससी के क्लासेस। इतना ही नहीं, स्कूल में जो बच्चे अच्छे रहेंगे, हमारे बहुत सारे बच्चे नासा में हैं, हमारे बहुत सारे बच्चे जज बन चुके हैं। कौतुक घोड़ीचर करके हमारा एक बच्चा नासा में है, सावरकर, और हमारे जापान में हैं, हमारे कुछ स्टूडेंट लंदन में हैं, हमारे कुछ स्टूडेंट रशिया में हैं। इस बात का हमें गर्व लगता है। मेरे साथियों, मुझे इस बात का भी गर्व है कि हमारे शिक्षक आज तक मुझे ही जज समझकर, कभी 43 साल में कोई शिक्षक, अन्यथा 0.5 छोड़कर 99 शिक्षक अभी तक कभी कोर्ट में नहीं गए। इस बात का, इस संस्था का विकास दिखता है। यहाँ कोविड की बीमारी नष्ट हो जाएगी, ऐसे 1000 बड़े बड़े पेड़ लगाए हैं। हमारे संस्था ने 25 एकड़ जगह में भगवान बुद्ध की 8 से फुट की मूर्ति सोई हुई ये भी दी है। उतना ही नहीं, सागवन के 5000 के ऊपर पेड़ लगाकर 50 फुट के ऊपर संस्था में रखने वाली एकमेव संस्था है। हमारे साथियों, निर्माण का मार्ग के लिए हमारे संस्था ने 5 एकड़ जमीन दिया है, जहाँ भगवान बुद्ध का 50 फुट से ऊपर तस्वीर बन रही है। कल हमारे स्कूल में 3 जनवरी में सावित्रीबाई और रमाबाई का कार्यक्रम होगा, और वो स्टैचू जो बनते जा रहा है, कल उस स्टैचू का पर्दापण होने वाला है। तो साथियों, आज मैं आपके साथ में हूँ। आज मैं 1 तारीख को जो मैंने स्पीच दिया, उस स्पीच का थोड़ा बहुत क्लिप यहाँ बाकी है, तो चलो आपको मेरा वो स्पीच सुनाता हूँ। छोटे छोटे बच्चे बहुत आवाज़ करते हैं, ऐसे परिस्थिति में हमें सुनना बड़ा मुश्किल होता है।
सर्वांना शुभकामना. थँक्यू, व्हेरी गुड. बेटा आज मला फार आनंद होत आहे या वयामध्ये मी तुमच्या समोर इकडे बघा रे, इकडे बघा, त्या मागाकडे बघू नका, इकडच्या मागाकडे बघा. काहीच करत नाही, काहीच करत नाही, मजा करते. तुम्हाला काही मास करायचं आहे का? तुम्हाला तिथं वरती काढतो. हे बघा, चला सर्वांचा बोलत नवीन वर्षात तुम्हाला सुटला आणि आशीर्वाद. आता मी आशीर्वाद देण्याच्या बाहेर राहत आहे. खरं म्हणजे मी नागपूरला राहणार होतो माझ्या मुलासोबत, पण आज पहिल्यांदा त्याला सोडून तुमच्यासोबत आहे. कारण तुम्ही माझ्या मुलापेक्षा मुला आहात. तुमच्या सर्वांना मी प्रेम करतो. कालच मी घागरे सरांबरोबर गेलो, इथं आपण कॅन्टीन काढावं काय का नाही. कॅन्टीन काढायची, पण माझ्या डोक्यात लगेच करायला घागरे सर 1000 मुलांची कॅन्टीन काढण्यापेक्षा 2 वर्ग काढायचे, त्याच्यावर 2, त्याच्यावर 2, येणाऱ्या 2 महिन्यामध्ये 6 वर्ग इथं होतील आणि हायस्कूल इथं सुरू होईल. तुम्हाला हायस्कूल इथं सुरू पाहिजे की नाही पाहिजे? मुलांना मला पाहिजे. झालं सुरू आजच जाताना उघडं करू. हे बघा बेटा, तुमच्या अंतर कुठला ठेवा. तुम्हाला माहित नसेल, फक्त 5 मिनिट आहे का तुमचं. सध्या कोरोनाची लाट आलेली आहे. 3 वर्षापूर्वी आमच्या शाळेत या संस्थेला मी जेव्हा भाषण देतो ना, मला इकडे तिकडे पाहणारे पोर अजिबात नाही. कारण त्या चिल्लर सोबत मला भाषण द्यायची इच्छा होत नाही. कोणीवर आहे स्वतंत्र राहायचं, त्यातलं मी त्या पोराला 1 दिवस इथं ठेवी बस झालं. 40 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी 40 वर्षाने संस्थेला, आणि म्हणून मी मोठा कार्यक्रम अरेंज केला. पुन्हा नागपूरला केला आणि त्या कार्यक्रमात 2 दिवसांनी एक लहानशा देशामध्ये सर्वात जास्त शिकलेला माणूस PhD आणि GST, ते एक कोविड म्हणतो ना आपण, कोरोना, त्याच्यानी मरण पावले. आपल्या शाळेचे मागच्या वर्षी पराठे सर मरण पावले. आपल्या शाळेचे अत्यंत चांगला माणूस मुंडे सर मरण पावले. आज असते ते सिटी वाढवून असते ते. आपल्या शाळेची गवई मॅडम मरण पावले. आपल्या शाळेचे बेसाम सर मरण पावले. महेश बेसाम सुद्धा मरण पावले. इथं बेसाम आहेत त्या शाळेमध्ये. असं कोणत्यासारखं वागू नका. फुलेकर एकच आहे का? दुसरं फुलेकर, मॅडम फुलेकर आहे, माझे पोरं फुलेकर आहे. त्या बेसाम सरांना सगळ्यात मारतात, जिवंत माणसाला मारतात. जिवंत माणसाला मारू नका. आणि माझा सगळा भाऊ माझ्यापेक्षा 2-3 वर्षांना मोठा असलेला या जिल्ह्याचा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, ज्याने आता हा हायवे दिसतो ना, हा हायवे त्याच्या पुढे आला. जाऊ दे, हा हायवे तुमच्या पुढे आला. तर मला हेच सांगायचं आहे की तुम्ही जेवढ्या जवळ बसल्यात ना, 3-4 दिवसामध्ये सुट्ट्या लागणार आहे. जुतेवाले हो हो, नवीन वर्षाच्या शुभेच्छा. प्रेमाने रागाविले. हो हो, थँक्यू. तुमच्यापैकी 18 वयाचे किती आहेत? वरती करा एखादा आहे का? 18 वय कुणाचे आहे? 18च्या वर 17. या वयात
माझ्या डोक्यात कल्पना आली की आपण IIT करायचं. मी दिल्लीला गेलो आणि याच्यापेक्षा 1 वर्षांनी मोठा असताना अजून 1 वर्ष मोठा 18-19 मी शाळा काढली. तुमची वय लहान नाही बेटा, ताण्यासारखे वागू नका. आगरकर सर, ज्ञानेश्वर महाराजांनी कोणत्या वर्षी कादंबरी लिहिली? 12 वर्षाचे कोण आहेत रे? ज्ञानेश्वर महाराजांनी 12व्या वर्षी कादंबरी लिहिली. संत ज्ञानेश्वर चुपरा बिलकुल. आणि 39व्या वर्षापर्यंत स्वामी विवेकानंद जगले. जगात बुद्धानंतर एक चांगला माणूस म्हणून ओळखले जातात. तुम्ही काही लहान नाही आहात. आलं का लक्षात? ऑस्ट्रेलियामध्ये किंवा अमेरिकेत जपान 6 वर्षाच्या मुलाला त्याच्या वागणुकीप्रमाणे ठेवतात. मग तुम्ही लहान आहात का? मग तुम्हाला माहित आहे माझे सख्खे 2 भाऊ 7 दिवसात मेले मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात. आणि पुष्कळ लोक मेले. माझेच भाऊ नाही मेले, तुमच्या पण घरचे लोक मेले असतील, सर्वांच्या परिवाराचे मेले. आपले मास्तर लोक मेले बेटा. म्हणून हे जे मांस आहे ना, हे फार आवश्यक आहे. नाकावर ठेवा. मी याच्या अगोदर तुम्हाला सांगितले आहेत, जेवढ्या ओपन वस्तू आहेत, डोळे, कान, नाक आणि तोंड, 4 वस्तू ओपन आहेत ना आपल्या इथल्या. ह्या 4 वस्तू पासून रोग होतात. 4 वस्तू पासून. इकडे बघ रे, तिकडे बघू नको, काय ना करत. चला, मी आज तुम्हाला लाईनीवर आणण्याकरता पहिल्यांदा हायस्कूल देत आहे. हायस्कूल दिली तुम्हाला ते इथं कॅमेरे आहेत. तुमच्याही शाळेत कॅमेरे आहेत. पण आता माझ्या ग्रेडमध्ये तुम्ही आहात. कसं यायचं? जेव्हा गेटमधून तुम्ही याल, इकडे बघ, तू लाल सपड्यावाला, इकडे बघ, तिकडे नको बघू, इकडे बघ, काही ना करत ते. तुला टाइमपास, तुला ऐकायचं नाही येत तर इथं 62 फुटावर भगवान बुद्धाची मूर्ती आहे. कुणाची मूर्ती आहे? इथं तुम्हाला जगामध्ये, देशामध्ये ही पहिली मूर्ती आहे. शिक्षण शाळेमध्ये इथं भगवान बुद्धाची मूर्ती लागलेली आहे. देशातला सर्वात उंच पुतळा नेहमी भारतात म्हणत होतो, पण आज सुद्धा देशातला, जगातला सर्वात उंच पुतळा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आपल्या शाळेत आहे. अशी शाळा इथं महात्मा फुलेंचं दर्शन होतं. 3 तारखेला सावित्रीबाईचा पुतळा आणि रमाबाईचा पुतळा, 3 तारखेला शिक्षणाची देवी हिने शिक्षण दिलं. त्यांच्या पुतळा आपण बाबासाहेबांच्या उजव्याकडे, राईटला, आणि लेफ्टकडे रमाबाईचा पुतळा, आणि त्याच दिवशी चांगला झाडा आपण लावणार आहोत, हिरवं. त्यानंतर तो समोरचा तुम्हाला जो पटांगण दिसते 2 एकराचा, त्याच्यामध्ये अशोका लहान, त्या लहानमध्ये तुमच्यासारखे जर पोरं उद्या लग्न करतील तर त्या पोरांना इथं लग्न करता येईल, हॅपी बर्थडे करता येईल, पुढे कार्यक्रम घेता येईल आपल्याला. ती व्यवस्था या शाळेत करत आहे. नंतर इथून जो गेट आहे इकडे फुलेवाडी, आणि इथं 10 एकरामध्ये स्पोर्टचा मी तुम्हाला देत आहे. या गावामध्ये मृत्यू करता 5 एकर जागा मी देत आहे. अनेक गोष्टी आहेत माझ्यामध्ये. कुणाचे आई वडील बिमार असतील, त्यांना कुणी जर, बरेच लोक विद्यार्थी मोठे झाल्यावर आई वडिलांना विसरतात. माझे आई वडील कुठे आहेत? ती बरोबर बोलतोय, ते आहे. माझा खरा देव कोण? तुमचा खरा देव कोण? आई वडील नसते तुम्ही पैदा झाले असते का? मग आई वडील तुमचे देव आहेत. त्यांची पूजा करणे, त्यांच्या पाया पर करणे, आमच्या मास्तराच्या नाही केलं चालेल, पण खरा देव आई आणि वडील. तुम्ही त्यांना हॅपी बर्थडे म्हटलं का? हॅपी न्यू इयर म्हटलं? आता जाऊन म्हणा
आणि त्यांच्या किस घ्या. काय घ्यायचं? पण किस घेताना त्यांना वोट बंद करा. सध्या आपल्या देशामध्ये जे वॅक्सिन आहे, आपली 135 कोटी जनता आहे आपली. देशाच्या जगाच्या 30 आणि 800 कोटी आहे जनता, तर 1/4 जनता आहे आपली. माकड सुद्धा ऐकून राहिला आणि मजा घेऊन आले. ते माकडासारखी बदमाश जात नाही कुठं, म्हणून मुलांना म्हणतात माकड. हा, बरोबर आहे. तर तुम्ही लहान पोरात तुमच्या जास्त लोट नको हो. तर बेटा आपण अनेक कामं करणार आहोत, अनेक गोष्टी करणार आहोत. आज आनंदाचा दिवस आहे. मी तुम्हाला सर्वांना आशीर्वाद देतो आणि आज तुमच्या कार्यक्रमाला मी उपस्थित राहिलो. कोणी लोट घ्यायचं नाही. आज खरं मला तुम्हाला खाऊ द्यायचं होतं, नाश्ता गिश्ता, पण वेळेवर मला करता नाही आली अरेंजमेंट. मास्तर लोकांची केलेली आहे मी अरेंजमेंट, पण त्याच्याबरोबर तुम्ही बसू शकता आहात तुमची इच्छा असेल तर. जास्त बोलण्यापेक्षा तुम्हाला सर्वांना शुभकामना देतो, आशीर्वाद देतो. आणि आपली ही संस्था देशातच नाही जगामध्ये, आता मी तुम्हाला सांगतो सागरकर, दररोज 4 ते 5 लोक येऊन राहिले बुद्धाच्या दर्शन घ्यायला. आज काळेबाई आल्या, कोण काय नाव का त्यांचं? कोल्हेबाई गेल्या वर गेले. एफ्राम पोरगा आला, बाबासाहेबांचे फोटो, बुद्धाची दर्शन घ्यायला गेला. डेगन प्लेस पेक्षा सुंदर ही संस्था होणार आहे. डेगन प्लेस बघितलं का कोणी पोरांनी? त्याच्यापेक्षा आपली चांगलं वाटतं की नाही? आपला वाटतं की नाही? त्यांचा एकच हाल आहे, आपला किती मोठे आहे. आलं लक्षात? इथं तुम्ही जिथं बसले आहात हे 24 फूट हाईट होणार आहे आणि हा अजून तिकडे 5000 स्क्वेअर फीट वाढणार आहे. त्याचे एक कालम तोडून तिकडे 10 फूट वाढवून 10,000 स्क्वेअर फीटाचा सुंदर हॉल होणार आहे. एवढंच नाही, मार्च महिन्याच्या 4 तारखेला खाली सच्चिदानंद बुद्ध विहार होणार आहे. काय होणार आहे? खाली बुद्धाची मूर्ती लागली त्याला बुद्ध विहार, चर्च मध्ये असतो त्याप्रमाणे होणार आहे. अनेक गोष्टी इथं होणार आहेत. आई वडील कुणाचे बिमार असले, काही असले, आधारस्तंभ बांधण्यात येईल. त्या आधारस्तंभामध्ये तुम्ही म्हाताऱ्या झाल्या, तुम्ही राहायचं आणि तिथंच शेवट होणार आहे. अशी संस्था एकमेव आहे जे लोकांच्या लग्न लावून देते. 1987 पासून आपण लग्न लावले. मॅडमला अहिल्याबाई होळकर पुरस्कार मिळाला. आता तो लेडीचा पुरस्कार मला घेता नाही आला, पण अहिल्याबाई होळकर मी कुठलाही महाराष्ट्राचा कुठलाही पुरस्कार घेत नाही. मी माझा पुरस्कार मला देतो, कारण मला माहित आहे की जे माझ्यासमोर आमदार बनतात, खासदार बनतात, त्यांची लायकी काय किंवा नगरसेवक बनतात ते कोणत्या पातळीचे आहे. तुमच्यातल्या आता ही पोरगी मला ना, ही काय नाव बेटा तुझा? तू गाणं म्हटली हा, समृद्धी, फार सुंदर नाव आहे. समृद्धी एक्सप्रेस सुद्धा आहे, पण समृद्धी कटले, समृद्धी कटले तुझ्यामध्ये लिडरशिप घेतली मला. आणि मी माझ्या शाळेतून आमदार कोंडेकर, आमदार सपकाळ बुलढाणा, काही जिल्हा परिषदचे अध्यक्ष, काही सभापती आणि जे खासदारांकरता उभे होते म्हणजे अक्करसिंग पटले आणि चोले सर आणि तुमच्या 4 नगरपालिका सदस्य, तिथे काही पुणेकर, निकाळेबाई, त्यांना मी खेळलो. तुम्हाला सुद्धा मी काही तुम्ही कधी घाबरायचं नाही. याच्या किमान मित्रात तुम्हाला एक टीम देतो. 5 सप्टेंबरचा कार्यक्रम होता. मी मराठा समाज बदलास बोलला, पण मी पहिल्या वर्गापासून कॅप्टन आहे. माझ्याकडे विषय असता पहिल्या वर्गापासून कॅप्टन. मला घाबरून नको मतदान करायचं. कधी कधी इकडे जाणारे विद्यार्थी म्हणायचे सर विरोधात कोणी उभं करायचं, ही परिस्थिती आहे. तर असं नेहरू शाळा फार हिवाळी सर होते, आपल्या शाळेत आले होते, तेव्हा मी हा मुलाला सांगितलं. पण तुम्हाला सांगतो, तुम्ही ऐका बेटा, 5 सप्टेंबरला शिक्षक दिवस असतो. एक आपण लवकर आहे. 5 सप्टेंबरला शिक्षक दिन असतो आणि त्या शिक्षक दिनाच्या निमित्तानं दिवाळी सरांनी दुरून मला
बोललास तर इथं इथं येऊन जातो. बाई नागोच बाई म्हणे खुर्ची नाही तसं लावायचं एक खुर्ची आणा त्या सणाचं. हॅलो तिवारी सरांनी मला बोलावलं. तिवारी सर म्हणे आपल्या इकडे म्हणे हेडमास्टरला प्रिन्सिपल होते तुमच्या पुढे पैजामा टाकायचे. मी घाबरून गेलो कारण गेल्या वेळेला खुर्चीवर बस एक खुर्चीवर बसतो. मला समजत नाही विद्यार्थ्यांना सगळ्या खुर्चीवर बसायचं आणि तुला भाषण द्यायच्यामध्ये सर्वांचे भाषण द्यावे. राधा कृष्ण मला माहितच नव्हता सर कोण राधा कोण कृष्ण. मला म्हटलं राधा म्हणजे बाई कृष्ण म्हणजे माणूस. कृष्ण मला माहित असेल कृष्ण. पण मी असा भाषण दिला बेटा असा भाषण दिला की सर्वांनी कुठं काय होणार याचा तीच माहिती राधा कृष्ण ज्याप्रमाणे असं म्हणायचं की राधा आणि कृष्ण त्याप्रमाणे ते फार मोठे होते मग सांगतो त्याप्रमाणे आणि सर्व कृष्ण. असाच एक प्रसंग दिल्लीमध्ये मी जेव्हा 17 वर्षाचा होतो 17-18 दिल्लीमध्ये मी IIT ची परीक्षा द्यायला गेलो. IIT मला माहितच नव्हतं IIT म्हणजे काय. परीक्षा दिली परीक्षेत पूर्ण मार्क मिळाले ते लागू झाले कारण त्या काळात 40 वर्षापूर्वी 45 वर्षापूर्वी IIT ची परीक्षा देणे सोपं काम नव्हतं. एक काळा पूर्ण जगातल्या लोकांना हे मिळालं आणि तिथं माझ्या भावाचं नाव माझे भाऊ PhD करत होते. त्यांना बोलायला गेलं की मधुसूदन फुलेकर त्याला डॉक्टर झाले पदवी विद्यार्थी होते बाहेर गेला. मधुसूदन फुलेकर येतील आणि भाषण देते. झालं असं तो मी काय बोलू स्वतःवर तो काही बोलू शकला नाही. मला एकदम फोन झाला म्हटलं मी जाऊ का अरे तू या शाळेचा विद्यार्थी कोणी आहे. पण एकाने म्हटलं थोडा विद्यार्थी होते आलेले बोले उसको आलेले बोले हे लढका बोले आलेले असा भाषण दिला बेटा तिला मला पुण्याला असा भाषण दिलं की बुद्धाला ते म्हणत आम्हाला एवढा अभ्यासच होता बुद्धाचा. सांगायचं अर्थ तुमच्यामध्ये काही कलागुण असतात ते प्रस्तुत करायचं. जसं आता घागऱ्याचं मी त्याच्याकडून लगेच आज शिकणार आहे की मुली कशी वाजवायची आपल्या गोष्टी न मला. मी आज 12:30 वाजता उठलो 12:30 वाजता उठू शकता मी 12:30 वाजता उठलं. आज 2 तासाचा मी पाठवला त्याच्यानंतर पूर्ण 2.5 तासाचा भीमा पुरेला. आज सोनिया दिवस आहे. आज तुम्हाला लहान मुलांना तुम्हाला सांगणार नाही सोनिया दिवस तुम्ही घरी गेल्यानंतर माझी कॅन्सर किंवा कळेल तसं चांगला दिवस आहे आणि अनेक गोष्टी आहेत. फक्त जाताना तुम्हाला एवढं सांगतो की तुमच्याकडे जे गुण आहेत ना त्याला प्रस्तुत करा. पुढे माझ्या भाषणाच्या गुणामुळे मी नगरपालिकेत 2दा अध्यक्ष झालो. मॅडम बरोबर 35 वर्षापासून निवडून आलो. 7वी 8वी आणि आमदाराकरता 8 वेळा उभा झालो. खासदाराकरता उभा झालो. जेव्हाही मी वाचा करता जातो किरकोळ लोकांमध्ये आणि मोठ्या लोकांमध्ये तेव्हा माझा प्रभाव पडतो. त्याचं कारण आहे ती कलागुण. तर विद्यार्थ्यांना तुम्ही यांच्या टिप्स ओळखणार त्याच्या डोक्यात काय किंवा तुमच्यामध्ये सुद्धा बऱ्याच वेळा आपल्यामध्ये सरांची आई आताच मारली पण लगेच माहीत पकडतात सरांचा आवाज आहे वाटला गेलं जीवाला आवाज हे माणूस 1 वर्षात रिटायर पण नाही थकला तर तुम्ही आजीवनी करा. अमेरिकेत कधी रिटायर नसायचं. अमेरिकेमध्ये रिटायर सिस्टीम नाही आहे. त्या भारतातच रेट आहे. आता मी कुठं रिटायरमेंट घेतो का तुम्हाला एवढा प्रेम मिळतो जातो की बरोबर आहे का. हे हिरो लोक माझ्याकडे आहेत. सलमान खान माझ्यापेक्षा 2 वर्षांना तुमच्या तो काय संजय तो माझ्यापेक्षा 2 वर्षांना मोठा आहे. हिरो काम करतो कुठला हिरो त्याला माहिती नर्सरी चेअर करतात.
एका 5 वर्षात मोठा 65 वर्षाचा आहे, 65 वर्ष. पण त्याच्यामध्ये ऍक्शन आहे. प्रत्येक गुणामध्ये गुण असतात. आता सचिन तेंडुलकर मध्ये कोणता गुण आहे? दहावा वर्गात किती मार्क होते? नापास. पण भारत रत्न बाबासाहेब मेल्यानंतर 30 वर्षांनी भारतरत्न केला. ते तर भारताची संस्कृती मोठा आहे. पण सचिन तेंडुलकर, लता मंगेशकरची वय किती आहे? 92 वर्ष, 92. पण लता मंगेशकरला जिवंत म्हणून भारतरत्न मिळालं. लता मंगेशकर काय करते? किती सुंदर आवाज आहे. कोकिळा म्हणतात तिला. म्हणजे गाणे म्हणणे, गॅस करणे, माधुर दीक्षित. कोणता गाणं माधुर दीक्षित जागा? 1 2 3 राहिलं नाही. आज मला वाटतं कोण डान्स करते, एकही कोणता डान्स नाही. आणि माधुरी दीक्षित अमेरिकेत राहते. माझी भाची पण अमेरिकेत घराने बाजूला राहते. पण तुम्हाला अमेरिकेत जायचं आहे की नाही? त्या काळात बाबासाहेब आंबेडकर गरीब असून सुद्धा अमेरिकेत गेले, लंडनला गेले, जर्मनीला गेले. आपले पोरं कोणी झालं नाही. ती वाईट गोष्ट. मग तुम्हाला या शाळेत कोचिंग क्लास घेऊ आले. काय घेऊ? ज्या मुलांना मी मागे काही घरं बांधत आहे, ज्या मुलांना राहण्याची व्यवस्था पाहिजे आहे, मुलींना, त्याला मुलींना राहण्याची व्यवस्था करते. त्याचप्रमाणे इथं लगेच लायब्ररी होणार आहे. ज्या मुलांना अभ्यास करायचा आहे, रात्रीला लाईटचा प्रॉब्लेम आहे, आम्ही तुम्हाला बॅग बंद सुंदर थंडीची व्यवस्था, उन्हाळ्याची व्यवस्था, पावसाळ्याची व्यवस्था तुम्हाला आम्ही चांगलं करतो. हे कशा करता? तुम्ही जर पुढे आल्या, आपल्या शाळेमध्ये कौतुक घोडकर नावाचा मुलगा होता. मी नेहमी त्याला उदाहरण देतो. काळाचा मुलगा पहिलीपासून केजी पासून शिकला, 4थी मध्ये, मग तो 7वी मध्ये दुसऱ्या शाळेत गेला. तर आपल्याकडे 7वी पर्यंत शिकला. सागरचा सरकारी मुलगा होता आपल्याला. तर तो कौतुक घोडीजवळ विशाल असल्यामुळे पुढे गेला नासा. नासा माहिती आहे? समजलं? म्हणजे समजलं? 4 कोटी पगार आहे. किती? 4 कोटी पगार आहे. पण तुम्हाला तेवढे कोटी म्हणजे समजते काय? काय तुमच्या युवा म्हणतात तुम्हाला. मग तुम्ही मेहनत करा. मेहनत करायला फायदा होतो. तुमच्या आईबाप तुमच्या मेहनतीसाठी वाट बघतात. सर्वात अगोदर मास्क घ्या आणि हा मास्क घरी गेल्यावर काढून टाका. त्याला कपडे फेकून टाका आपले. कारण कोरोना आजूबाजूलाच आहे, सर्वांच्या घरी आहे, मलाही आहे, तुम्हालाही आहे. आता जसं मी नंतर केलं तर बोलले असतील याच्या दुकानच्या वेळेत मला आला. कोरोना कशामुळे आला? कोरोनामध्ये निर्जीव हे आहे, पण तो जिवंत होते. माणसाला पाहून धावले. कारण माणसामध्ये पडून टाकते माणसाला. पहिले दिवाळीला पडायचं, आता पॅन्टरीला पडत आहे आणि वाटण्याचे काही चान्स नाही. शाळेमध्ये सुद्धा कोरोना बसू नका, त्याची काळजी घ्या. नाही आले चालते, पण डिस्टन्स ठेवा. आता पती पत्नी, घरी भाऊ बहीण, आई वडील हे सर्व डिस्टन्स करणं आवश्यक आहे. हा डिस्टन्सचा युग आहे. आणि आम्ही लोकांनी सर्वांनी लसी घेतली का? पण सर्वांनी आपल्यामध्ये कोणी नाही लसी नाही. मित्रांनो, आणि मदत मोबाईल वाढल्यामुळे शेवटचा स्पीच कटला गेला. मी सर्वांना तुम्हाला नवीन वर्षाची शुभकामना देऊन आज इतरांना संधी हवी म्हणून माझं बोलणं बंद करतो. नमो बुद्धाय. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. नमन असो का. जय भीम.